श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 14. हा अध्याय वाचल्याने कारागृहातून सुटून लोकात निर्दोषपणे राहता येईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. जालंधरनाथांनी मैनावती राणीला मंत्रोपदेश केला. तिला आत्मिक ज्ञान झाले. ती परमेश्वराशी एकरूप झाली. परंतु तिला आपला पुत्र राजा गोपीचंद याच्या उद्धाराची तळमळ लागली. त्याला सर्व मोहापासून दूर करून जागृत करावे असे वाटू लागले. माघ महिन्याचे थंडीचे दिवस होते. राणी मैनावती राजवाड्याच्या गच्चीवर ऊन घेत बसली होती. खाली राजवाड्याच्या चौकात सोन्याच्या चौरंगावर राजा गोपीचंद स्नानासाठी बसला होता. अनेक स्त्रिया स्नानासाठी उष्ण पाणी, सुगंधी द्रव्य, रेशमी वस्त्रे, नाना प्रकारची उटणे आणून ठेवीत होत्या. मैनावती राणीवरून हा सोहळा पाहत होती. तिला गोपीचंद राजाचे सुंदर शरीर काळाचे भक्ष्य होणार, त्याला या वैभवाचा आत्मोद्धारासाठी काही उपयोग नाही अशा विचाराने रडू आले. तिच्या डोळ्यातील अश्रूंचे थेंब गोपीचंद राजाच्या उघड्या अंगावर पडले. हे कोठून पडले म्हणून चमकून राजाने वर पाहिले. त्याला राणी मैनावतीच्या डोळ्यात अश्रू आहेत असे दिसले. आईच्या काळजीने राजा तसाच वर धावत गेला व म्हणाला, मातोश्री, आपण का रडता? कसले दुःख वेदना झाल्या आहेत ते मला सांगा. कोणी अपमान केला का? जर मी तुमचे दुःख निवारण करू शकलो नाही तर पुत्र म्हणून माझा धिक्कार असो. राणी त्याला समजावत म्हणाली, माझ्या गुणी पुत्रा, तुझ्यासारखा समर्थ राजाची मी माता आहे. माझा अपमान करणारा, दुःख देणारा या भूतलावर कोणी नाही. मला वेगळेच दुःख आहे. तुझे पिता तुझ्यासारखेच सुंदर, सदृढ देहसंपदा लाभलेले देखणे होते, परंतु ते काळाचे भक्ष्य झाले. तुझे तसेच होईल या काळजीने माझ्या डोळ्यात अश्रू आले. या क्षणभंगूर ऐश्वर्यामध्ये गुंतून न राहता नरदेहाचे सार्थक होईल अशी काहीतरी युक्ती कर. नारद, व्यास, शुक्ल, याज्ञवल्क, रामानुज या भगवत भक्तांनी ज्या पद्धतीने जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले तसे तुझे व्हावे असे मला वाटते. आईचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, मला असा दिव्यवाणी सांगणारा अधिकारी, श्रेष्ठ तपस्वी, योगी गुरु कोठे भेटेल? पुत्राचे बोलणे ऐकून राणी तत्परतेने म्हणाली, आपल्या नगरात तुला हवे असलेले योगी जालिंद्रनाथ आले आहेत. या नश्वर वैभवाचा मोह सोडून तू तात्काळ त्यांना शरण जा आणि स्वतःचा उद्धार करून घे. यावर गोपीचंद राजा म्हणाला, हे सगळे राज्य, ऐश्वर्य, पत्नी, मुले, सुख यांचा तडकाफडकी त्याग करून मी कसा जाऊ? अजून 12 वर्षे तरी मला याचा उपभोग घेऊ दे. मग मी योग मार्गाचा अभ्यास करतो. मैनावती म्हणाली, एका क्षणाचा जिथे भरवसा नाही तिथे तू 12 वर्षाच्या काळाच्या गोष्टी करतोस. हे सारे क्षणभंगूर आहे, कोणत्याही क्षणी संपून जाईल. गोपीचंद राजा व मैनावती राणी यांच्यातील संवाद राजाची पत्नी लोमावंती ऐकत होती. राजवैभव उपभोगायचे सोडून राजाला संन्यासी, भिकारी करण्याचे आदेश देणारी मैनावती आई नव्हे वैरीण आहे असे वाटून तिने आपल्या दुसऱ्या सवतीला बोलावून ही गोष्ट त्यांना सांगितली.
त्या सर्वांनी जालंधराचा नायनाट करण्याचा कट रचला. नेहमीप्रमाणे राजा रात्रीचे भोजन झाल्यावर राणी नुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली. तो बस झाल्यावर ती म्हणाली, महाराज, माझ्या कानावर एक विचित्र बातमी आली आहे. तुमच्या कानावर घालावी तर तुम्ही रागवाल, गप्प बसावे तर राज्याचा अनर्थ होईल. राणी म्हणून मला ही गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे. आपल्या मातोश्रींनी जालंधर नावाच्या जोगड्याकडे उपदेश देण्याच्या निमित्ताने आपल्याला धाडावे. त्याने आपल्याला 12 वर्षे तीर्थयात्रेला जाण्याची गुरुआज्ञा करावी. नंतर जालिंदराला राज्यावर बसवून त्याच्याबरोबर विषयभोग घ्यावेत, असा गुप्त भेद ठरला आहे. माझ्या कानावर जे आले ते मी आपल्याला धर्म म्हणून सांगितले. खरे खोटे आपण पाहावे. राणीने सांगितलेली गोष्ट ऐकून राजा संतप्त झाला. त्याने ताबडतोब प्रधान, सेवक यांना बरोबर घेऊन जालिंदराला शोधून काढले. एक खड्डा खणून जालिंदरला त्यात ढकलले व घोड्याची लीट टाकून खड्डा बुजवून टाकला. सकाळी जालिंदरनाथ दिसेना म्हणून लोकांनी तो तीर्थयात्रेला गेला असावा असा तर्क केला. पूर्वसूचना न देता जालिंदर निघून गेले. या बातमीने राणी मैनावतीला दुःख झाले. आपल्या पुत्राचा उद्धार व्हायचा राहिला याने ती कष्टी झाली. जालिंदराने खड्ड्यात पडता क्षणी वज्रास्त्र मंत्र म्हटला. वरून लीद केर कचरा पडताच आकाशास्त्र मंत्र म्हणून आपल्या भोवती पोकळ जागा निर्माण केली. राजाविरुद्ध त्याने शासन म्हणून कोणताही अस्त्रप्रयोग केला नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.